इथलं तुकडं दीपकला दिलं होय. कोणी सांगितलं? सांगाय कशाला पाहिजे, पाभार घातलंय वावरात. हं? पाभार घातली? हा मग दीपक पाभार बाहेर काढा दी, पाभार बाहेर काढा दी, पाभार बाहेर काढ. यसन सोड बैलाची. तू आधी बाहेर हो. वाटण्या चुकल्यात, ही तुकडी माझी आहे, तू माळावरता. वाटण्या झाल्यात त्याच्यात आता बदल नाही. तू मुकाट्याने बाहेर हो आधी. दादा माग हो. काय होत, काय करणार आहेस तू? आम धावतो तुला. यसन सोड. नाही सोडणार. दादा यसन सोड. नाही सोडणार. दादा अरे नाही, हा माझा तुकडा आहे. तू बाहेर हो पहिल्यांदा. दादा तू फसवलंस मला. मी फसवलेलं नाहीये, वाटण्या झालेल्या आहेत. तू बाहेर हो आधी. दादा नाही, मी तुला सोडणार नाही. दादा आता मुकाट्यानं जा. पाय ठेवला तर सांगितलं नाही म्हणशील. अरे ये मारणाऱ्या ओळख विसरलात का? उलट्या काळजाचा. उलट्या काळजाचा कोण आहे ठाव आहे मला. घेऊन जा त्याला. परत पाय ठेवायचा नाही वावरात, सांगून ठेवतो. चल. केवढं लागलं मग? हा, 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 चल. हा, केवढं लागलं मग? वहिनी साहेब, काय हे? ज्या भावासाठी कष्ट केले, घाम गाळला, त्याच भावाने आज रक्त सांडावं. आता काय करू बघा. तुम्ही आत्ताच्या आता पोलीस स्टेशनला जावा. ते सगळं कळ. पुढे बोला. साहेब, मी त्याला सांगितलं की वावरातून बाहेर हो, तर त्यानं मला मारायला सुरुवात केली साहेब. मी तर खालीच पडलो. जर लोक धावून आले नसते तर माझा खून करायचं डाव होतं त्याचं. होय. चला या. थांबा हो. साहेबांनी बोलवलंय म्हणून आलोय बाबा. साहेब, दीपकराव म्हणून कोणतरी आलंय, पाठवून देऊ का? पाठवा. जावात. जाऊ का? नमस्कार साहेब. काय रे, तुला का भाव आहेस का वैरी? एवढं मारतात वैरे. मी गावातच नव्हतो साहेब, सासूरवाडीला गेलो होतो. आता आलो तो पोलीस पाटलांनी इथं पाठवलं, ताबडतोब आलो. खरं सांग, नाहीतर हाडं ना हाडं डेली करीन. साहेब, कुंकुम येतो. हा आलो. बोला. साहेब, साहेब चांगल्या पेढ्या ठोकव याला. आवाज मारला उद्या जीव घेईल. तुम्ही निघा, बघतो मी. आणि तू जरा थोरल्या भावासारखा राहा. ए पिसाळ, त्या पाटगावच्या मोऱ्यानं पाठव. अहो, जा घरी जा आणि पुन्हा नादाला लागू नको. मी कोर्टात जाईन. जा जा, पाहिजे तिथं जा, पण माघारी यायचा रस्ता विसरू नका. विजयराव, दाण्याचं पीठ होतं पण पिठाचं दान नाही होत. खाल्लास अंगठा तुटला की जशी चप्पल बाद होते का नाही, तसं माणूस कोर्टात गेलं की घर बाद झालं म्हणून समजा. अहो, विजयदादानं मोठं वकील दिलंय. हा म्हणतात ते बाबा. हा, पण ते पण आता हिऱ्याला पेटलंय. ते आता कुणाचं ऐकत नाही. धाकट्याकडे कुठं कमी आहे. सासऱ्याचं पाठबळ त्याला. आणि मग उद्या म्हणत तारीख आहे. तर उद्या तालुक्याला आहे की. काय साक्षीदार आहेस का काय? मग कळलं? आता वाच. भाऊ रोया. बरोबर आहे नागेश, तुझं एकदम बरोबर आहे. हेच नाव पाहिजे, भाऊ रोया.
माझ्या भावानं मला लय रडवलं लय रडवलं. पण तुम्ही बघत राहा, एकदा केसचा निकाल लागला ना की कसा रडतोय त्यो. अरे उद्याच तारीख आहे ना? चांगलंच ठाव आहे मला, आणि निकाल पण माझ्याच खिशात आहे. अरे निकाल लागेल तो रडेल तवा रडेल, पण इथं पोट रडायला लागलंय त्याची काय येवत. करतो व्यवस्था. हे लवू, हे घे, जा जेवणाची सोय कर. 500 एक काम कर, हे बघ 5 गावरान चिकन सांगायच्या, 5 मटन मसाला, 10 बॉइल्ड आणि रोट्या. कडक पाहिजे परत. हे आणखीन घे, जा लवकर. आणि हे बघ येताना 320 120 आणि कडक बनारस पत्ता सगळ्यांना. हा सगळ्यांना. तू काळजी करू नको, गरम गरम हा सगळं व्यवस्थित होईल. 4 बास का? कधी येऊ आणखी? नाही नाही 4 बस होतील. अहो माणसं असतात बरोबर. नाही नाही असू दे, लागलं तर तिकडे पाव वगैरे काहीतरी विकत घेईन. आणि केळी घ्या 1 डझन. अहो काय हो, दिवसभर काय खाणार तुम्ही? अगं त्यांना हॉटेलमध्ये घेऊन जाईल, साक्षीदार पण खुश होतील आणि निकाल आपल्याच बाजून लागेल. निकाल आपल्याच बाजूने लागेल. आपली बाजू भक्कम आहे, एवढ्या याच्यात कमी पडू नका. पुरीनं पैसा पेरीन, पण त्याला चांगला धडा मिळालाच पाहिजे साहेब. तो तर माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. शिवाय तुम्हाला ग्रीन हाऊस मिळवून देतो. लय उपकार होतील साहेब. ते ठीक आहे, पण फीचं काय? ते स्टॅम्प तिकीट प्रोसेस मिळून 1000 रुपये लागतील. हो देतो ना. हे घ्या. हो, फार छान काम केलं हो तुम्ही. असा लटकवतो त्याला, उलटाच करतो. बेड्या ठोका त्या विश्वासघातक्याला. त्याच्या हातात बेड्या पडल्याशिवाय माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. काही काळजी करू नका हो, बेड्या पडणारच. चोरीच कलम लावतो ना 379. चोरी? दागिन्याची चोरी, ती देखील वडिलोपार्जित दागिन्याची चोरी. तुम्ही एक काम करा, तुम्ही फक्त तुमच्या आईचा फोटो माझ्याकडे आणून द्या. 3 वर्ष लटकावतो त्याला. असं जर झालं ना तर अख्ख्या गावात पेढे वाटीन मी. तुम्ही तर वान जा, वान जा, वान जा, वान जा. माया ममता कळायला कोटी पोर जन्माला यावं लागलं, पण तुमचं तर तेही नशीब नाही. तुमची तर वांझोटी कूस. ओ काय झालं, काय झालं, काय झालं? कुणी मारलं बाळाला? ओ उगी 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 माझ्या राजा. अहो काय करताय तुम्ही? खाली ठेवा तिला आधी. अगं भुकेने आकळ होती म्हणून रडत होती ग. अगं रडली तर काय झालं? तुम्ही घेतलीत कशाला तिला? अगं तिला सांभाळण्यासाठी आम्ही खंबीर आहोत. तुम्हाला नको होता तिचा पुळका. अगं पण का माझ्या लेकरावर मन घालते वांझोटी कुठली? पुन्हा जर माझ्या बाळाला हात लावलात ना तर याद राखा, एवढेच जर हौस असेल मुलांची तर अनाथ आश्रमातून 4 मुलं आणि उरावर ठेवा, पण माझ्या बाळाला हात लावायचा नाही. कळलं तुम्हाला? चालते बाई तुला. अगं त्या बाळू पाटलाच्या कडं 4 दिवस रोजंदारीने गेला होता. ते पैसे केव्हा मिळणार? पुढच्या आठवड्यात देतो म्हणाला. यो पसारा कशा पायी काढलाय? अगं रद्दी आहे ही. 5-7 किलो भरली तर तेवढेच 20-25 रुपये मिळतील. मग सोडा कशाला? हं? हा फोटो बघितलास? अगं बाई तुमचा फोटो आहे? काय देखणं दिसतंय व? तुला काय वाटलं मी काय असा तसा आहे वय?